हाय एव्हरीबडी, कसे आहेत तुम्ही? मजेत आहात ना? मी सुद्धा मजेतच म्हणायचं आता काय. जरी आपण दुःखी असलो तरी दुःख काही सांगायचं नसतं. बोलतात ना, काय सांगायची गरज नाही. कोणाला दुःख सांगू नये. दुःख किती असेल तरी आपण ईश्वराला सांगायचं. मला खूप घरात कंटाळा आलं ॲक्च्युली. एवढ्या घरात कंटाळा आलं की बस रे बस. त्याच्यामुळे मला असं वाटलं की गार्डनमध्ये येऊन बसावं. कारण मुंबईमध्ये काय आहे, रोड आहेत सगळे कॉन्क्रीट, सिमेंट कॉन्क्रीट, डांबर. त्याच्यामुळं काय उन्हाच्या टायमाला उन्हाचं एवढं हे होतं ना, म्हणजे त्या जर रोडवरून जर उन्हाच्या वेळेस चालत गेलेस तर वारासुद्धा लागत नाही. पूर्ण गरम गरम असते आणि त्याच्या वाफा अशा घराघरांना मारतात, रूमला मारतात. त्याच्यामुळं डबल त्रास रूममध्ये होतो. मग फॅनच्या खाली आपण बसलो किती उशीर तरी पण ती थंडावा अजिबात वाटत नाही. त्याच्यामुळे इथे येऊन बसले, इथे गार्डनमध्ये बसले. पण इथे 4 वाजता पहिला कसं लॉकडाऊन नव्हतं ना, म्हणजे कोरोना नव्हता तेव्हा इथे ओपनच असायचं गार्डन सकाळपासून संध्याकाळपर्यंत. कधी पण या, कोणी पण या. पण आता काय होतं, आता ओपन नाही आहे. आता पूर्ण सिस्टीम ठेवली, 4 वाजता ओपन होणार. सकाळी काहीतरी जर ठेवलं तर बाय चान्स 12 वाजेपर्यंत असेल, 11 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर बंद असते. त्याच्यानंतर 4ला ओपन ठेवतील ते 9 वाजेपर्यंत असतो. त्याच्यानंतर बंद असते. पण हे काय झालं माहिती आहे, कोरोना झालं ना. कोरोनाच्या टायमाला लोक इथे कोणी येत तर नव्हतीच कोणी, पण असं वाटायचं कोणाला की इथे जर कोरोनाचे कोण लोक आली बसली आणि तिथे दुसरा चांगला माणूस आला तर त्याला कोरोना होईल. अशा करता त्यांनी ते लॉक ठेवलं, लॉक सिस्टीम ठेवली की इथे कोणी. आणि त्यावेळेस सगळे गार्डन बंदच ठेवलेले. लॉक सिस्टीम याच्यामुळं ठेवलं की ते गार्डन पूर्ण बंद झालेलं. पूर्ण म्हणजे कोणालाच एंट्री नव्हती अजिबात. मग कोणाला एंट्री नव्हती त्याच्याकरता ते पूर्ण लॉकच गार्डन. कारण कोणी कोरोनाच्या टायमाला येऊ दे नको. त्याच्याकरता मग ते लोक मग अद्यापपर्यंत ते लॉकच झालं. मग आता ते नियमानुसार ओपन करतात बस. आता काही कोरोना वगैरे नाही आहे, पण आता नियमानुसार ओपन करतात. म्हणजे सकाळी काहीतरी ओपन करतात की नाही करतात, पण करत असतील समजा 11 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर बंद करतात. ते संध्याकाळी 4 वाजता ओपन करतात आणि 10पर्यंत चालू असते. त्याच्यानंतर बंद करतात. 9पर्यंतच चालू असते, 9ला बंद करतात पूर्ण. पण आता नियम असे चालू झालेत. गावाला तर सगळी लोकं ना, मुंबईची लोकं सगळी गावाला जातात. पण आता मीच ना इथे राहिले आहे. कसं वाटते वातावरण? खूप छान वाटते ना. मला तर खूप इथे बसले ना की असं वाटतं की मी गावाला गेलेलो आहे. गावावरून गावालाच जाऊन बसले. कारण कसं सगळी लोकं गावाला जातात. काय घरची परिस्थिती कशी सांगू मी, काय सांगणार तुम्हाला. त्याच्यामुळं मी गावाला जाऊ शकत नाही ना. आम्ही बहिणी गावाला जाऊ शकत नाही. एवढा प्रॉब्लेम आहे ना, एका बाईमुळे एवढा प्रॉब्लेम आहे. खूपच असं वाटते खरंच माझा भाऊ जिवंत असता तर खूप बरं झालं असतं, एवढं वाटतं. नको असं वाटते, पण काय करणार. त्याच्यामुळं आम्ही जातच नाही. काय का म्हणजे हे असे करत जातो. असं सुट्टीला इच्छा खूप होते खूप, पण तेवढी इच्छा मारली जाते. एवढं आम्ही हे ठेवतो मनावर. बापरे, एवढे इथेशी खूप त्रास होतो ना गरमीचा. एप्रिल महिना निघाला ना की खूप त्रास होतो. एप्रिल मे आता तर जास्त गरम व्हायला लागलं. आजपासून गरमी वाढली, पण भरपूर वाढली. आता हे सूर्यग्रहणाचे काहीतरी 10 दिवस झाले, पण जास्त गरमी वाढायला लागली आता. आता ही गरमी कधी कमी होणार? मेच्या 25 तारखेला. तिथपर्यंत ही गरमीच राहणार अशी. पण आता इथे थोडंसं आता वारं लागते. पण त्या दिवशी मी आली होती ना तेव्हा अजिबात वारा नव्हता लागत. पूर्ण असं म्हणजे हे होतं, म्हणजे वारंच नव्हतं लागत. मी त्या साईडला बसली ना, पूर्ण बिलकुल वारा नव्हता लागत. पूर्ण म्हणजे असं घाम यायचं पूर्ण शरीराला. त्याच्यामुळं मी जास्त बसलीच नाही. आणि आज बघा किती वारा लागते. बापरे, बरं वाटते आज. वाव, मस्त वाटते. एवढा वारा लागते आज, खूपच छान वाटते. आणि बघा किती लोक आताच बसले आहेत. एवढी लोक बसले आहेत. इथे भजन चाललं आहे हे पूर्ण. आणि इथं पण मुलं खेळतात.
खूप छान वाटते. आणि कोणी लोक कशी सगळीच लोक गावाला नाही जात ना, मग थोडी थोडी लोक इथे राहतात, मग ते गार्डनमध्ये येऊन बसतात आणि खूप छान वाटते एकदम. बघा तुम्ही जर कधी मुंबईला आलात तर इथे नेरूळला आलात तर जर तुम्हाला आराम घ्यायचा असेल, तुम्हाला असा वेळ काढायचा असेल तर स्टेशनपासून इकडे जुईनगर साईडला जायला म्हणजे जुईनगर साईडला तोंड करायचं, इकडे यायचं वेस्टला 10 मिनटं अंतरावर हे गार्डन आहे आणि इथे तुम्ही आरामात बसू शकता. खूप छान आहे. 2 गार्डन आहे, ते त्या साईडला पण आहे गेटच्या, हा गेट आहे ना त्या गेटच्या ऑपोजिट साईडला पण आहे. हा गेट आहे, हा गेटच्या ऑपोजिट साईडला पण आहे गार्डन आणि इथे पण आहे. एवढं सुंदर बघा, किती मस्त वारा लागते, किती मस्त. वाव, बापरे, खूप छान वारा लागतो. असं वाटतं इथेच राहावं बसून, पण हा वारा ना जमते. मला असं वाटतं, बोलतात ना विकत घेतलेला वारा आहे, असा फुकट नाही असं वाटते. बोलतात ना पाण्यासाठी कोणी पैसे भरतात, एवढं पाणी मला द्या, तेवढं पाणी मला द्या, मी एवढे पैसे देतो तरच तुम्हाला एवढं पाणी मिळेल. तसंच हे वाऱ्याचं आहे. कारण वारा हा जास्त इथे लागतच नाही बिलकुल. पण आज एक कृपा आहे ईश्वराची, म्हणून वारा खूप छान लागते, कूलिंग होते, एकदम मस्त वाटते वातावरण. असं वाटते गावाला आहे की काय असं वाटते. थोडंसं म्हणजे 1 तास जरी बसले ना तरी असं वाटतं की मी गावाला आहे. आणि खरंच एन्जॉय थोडंसं नुसतं बसले तरी एन्जॉय होते, बरं वाटते जरा. कोणी बोलायला नसलं तरी चालेल, आपण एकटीच बसले तरी खूप मजा येते, खूप बरं वाटते आणि थोडंसं आपलं डोकं शांत राहतं, शांत वातावरण राहते. बघा इथे किती सुंदर, इथे सुंदर किती झाडी आहेत ना. कागरा ना, या कागरा नाही, कागदीची झाडं. हे बघा कागदी आहे ना, ती कागदी आहे. आणि इथे बघा पाठीमागं खूप छान आहे. तर मी एवढेच व्हिडिओ करते आणि जर खरंच तुम्हाला जर आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला का विसरू नका. खूप छान वाटते बघा. मी आता एवढंच ठेवते. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. खूप छान दिसतात लाईटी. वाव.